डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं झालं। जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। साताऱ्यात मान तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने तर चक्क शेकडो लिटर दुधाने भरलेले कॅन रस्त्यावर ओतून दिले। या विचित्र घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। आता तो शेतकरी दावा करतोय की ते दूध नासलं होतं, पण स्थानिक नागरिक शंका घेतात की एकाच वेळी इतकं शेकडो लिटर दूध अचानक खराब कसं झालं। नक्कीच त्या दूध विक्रेत्याने तुकाराम मुंडेंची FDA कारवाईची धास्ती घेतली आणि दुधातल्या भेसळीचा पुरावा नष्ट केला। लोकांमध्ये भीती पसरली आहे की आपल्या घरात येणाऱ्या दुधात भेसळ तर नाही ना। दुधात डिटर्जंट, युरिया, चुना असे असंख्य केमिकल्स टाकून भेसळ केली जाते। ती कशी ओळखायची तेच अगदी सोप्या भाषेत करून सांगते आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। दुधात पाण्याची भेसळ होते, बरोबर, ती आपल्याला सहज कळते। दुधाची क्वांटिटी वाढवण्यासाठी दुधात पाणी मिसळतात, त्यामुळे पोषक तत्वे कमी होतात, हे आपल्याला माहिती आहे। पण या व्यतिरिक्त क्वांटिटी वाढवण्यासाठी दुधात भेसळ करण्याच्या किंवा बनावट दूध तयार करण्याच्या आजकाल अनेक ट्रिक्स लोक वापरतात। त्यात केमिकल्सचा वापर होतोय। ही सगळी भेसळ कशी ओळखायची यासाठी FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने सुचवलेल्या काही सोप्या टिप्स, ज्या घरातल्या घरात करण्याच्या टेस्ट आहेत, त्या केल्यावर दुधातली भेसळ ओळखता येते। त्यानुसार पहिली टेस्ट सांगते, एका ग्लास पाण्यात दुधाचे काही थेंब टाका। शुद्ध दूध असेल तर ते एकसारखं मिसळेल, जर भेसळयुक्त दूध असेल तर त्या दुधाच्या गुठळ्या तयार होतील। दुसरी टेस्ट, दुधाला घट्टपणा येण्यासाठी, पांढरा रंग वाढवण्यासाठी डिटर्जंट किंवा साबणाची भेसळ होते, ती कशी ओळखायची। जर दुधात डिटर्जंट मिसळलेलं असेल तर ते सहजपणे ओळखता येऊ शकतं। जेव्हा आपण दूध एका पातेल्यात ओततो तेव्हा जर त्या पातेल्याला साबणासारखी फसफस दिसत असेल तर शक्यता आहे की त्या दुधात डिटर्जंट टाकलेलं असू शकतं। शुद्ध दूध हे सहसा अशा प्रकारे फसफसत नाही। दुधाचा रंग बदलल्यासारखा वाटला तर संशयाला जागा आहे। FSSAI ने सांगितल्याप्रमाणे टेस्ट करण्यासाठी दूध एका पातेल्यात ओतून ते चमच्याने ढवळूनही दुधावर फेस किंवा बुडबुडे आले नाहीत तर दुधात डिटर्जंट पावडर नाही, पण बुडबुडे आले तर मात्र दुधात भेसळ आहे। किंवा 5 ते 10 ml दूध घ्या, त्यात समान प्रमाणात पाणी मिसळा आणि जोरात हलवा। अति प्रमाणात घट्ट फेस तयार होत असेल आणि तो घट्ट फेस बराच वेळ टिकत असेल तर त्यात भेसळ आहे। आणि डिटर्जंट टाकल्याने पाण्यात काय आणि दुधात काय फेस होणारच, पण दूध शुद्ध असेल तर फार थोडा फेस येतो, पण भेसळ असेल तर तो फेस बराच काळ टिकून राहतो। अजून एक म्हणजे डिटर्जंट मिसळलेलं दूध उकळवा। ते दूध उकळताना गरम झालं की लगेच घट्ट होतं आणि त्यातून दूध फाटण्याची शक्यता अधिक असते। तरीही शंका असेल तर दुधाची थोडीशी चव घ्या। जर त्या दुधाला साबणासारखी चव येत असेल तर ते दूध खात्रीशीरपणे भेसळयुक्त आहे। दुधाला जाडसरपणा म्हणजेच दूध घट्ट दिसावं म्हणून दुधात स्टार्च मिसळलं जातं। हा तांदूळ आणि गव्हापासून मिळणारा स्टार्च असू शकतो। दुधात हा स्टार्च मिसळला आहे का हे ओळखण्यासाठीची टेस्ट सांगते। 2 ते 3 ml दूध उकळा, थंड करा, त्यात 2 ते 3 थेंब आयोडीन सोल्युशन टाका। आयोडीन टाकल्यानंतर दुधाचा रंग निळा किंवा काळा पडत असेल तर त्यात स्टार्च आहे असं समजा आणि दूध शुद्ध असेल तर त्या दुधाचा रंग बदलला नाही किंवा हलका पिवळा रंग त्या दुधाला येऊ शकतो। दुधात फॅट दिसावं, दुधातील प्रोटीन दिसण्यासाठी घफलेबाज लोक दुधामध्ये युरिया मिसळतात। तर युरियाची भेसळ आहे का हे टेस्ट कसं करायचं, तर घरगुती चाचणी जरा कठीण आहे, पण FSSAI किट किंवा DMAB रिएजंट वापरता येतो। हे त्या दुधात मिसळून पाहिलं तर त्या दुधाचा रंग दिसत असेल तर त्या दुधात भेसळ असल्याचं समजावं। कोणताही बदल होत नसेल तर दूध शुद्ध असल्याचं दिसेलच। आणखीन एक डेंजर भेसळ म्हणजे फॉर्मलिन केमिकल। भेसळीच्या दुधात वापरलं जाणारं फॉर्मलिन, मेलामाइन, हे तर आपल्यासाठी अत्यंत विषारी केमिकल आहे। फॉर्मलिन हे केमिकल दूध जास्त दिसावं, जास्त दिवस टिकावं म्हणून वापरलं जातं। म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात दुधाचा साठा आहे आणि ती दुधाची साठवण कालावधी वाढवण्यासाठी फॉर्मलिन केमिकल दुधात मिसळलं जातं। फॉर्मलिनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने कर्करोगासह गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। काही दूध उत्पादक दुधातील स्निग्धतेचे प्रमाण आर्टिफिशियली वाढवण्यासाठी त्यामध्ये वनस्पती तेल मिसळतात। यामुळे केवळ गुणवत्तेवरच परिणाम होत नाही तर आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो। भेसळीसाठी खूप पर्याय आहेत।
पाणी, डिटर्जंट, युरिया, कॉस्केट सोडा, पाम ऑइल, सोयाबीन, दूध पावडर, वे पावडर असं मिश्रण करून आर्टिफिशियल सिंथेटिक दूध तयार केलं जातं. चुना, पॅराफिन ऑइल, दूध पावडर वापरूनही दूध तयार करता येतं. ते दूध म्हशीचं किंवा गाईचं दूध म्हणून विकलं जातं. ते सगळं भेसळीचं दूध अगदी खऱ्या दुधासारखं दिसतं. चव सुद्धा अगदी खऱ्या दुधासारखीच येते. पण तुम्ही वासावरून ते दूध शुद्ध आहे की नाही ते ओळखू शकतात. शुद्ध दुधाचा सुगंध थोडा गोडसर आणि ताजा असतो, तर भेसळयुक्त दुधाचा वास हा केमिकल सारखा असतो. त्यात तिखटपणा किंवा केमिकलचा वास नसतो. चव सुद्धा तुम्ही त्या दुधाची बघू शकता. अस्सल दुधाला नैसर्गिक मलाईदार चव असते. जर दुधाची चव कडू किंवा विचित्र लागत असेल तर त्यात भेसळ असू शकते. दूध हातावर ओता आणि हात एकमेकांवर रगडा. जर हात तेलकट झाले तर ते भेसळयुक्त आहे. शुद्ध दुधात एवढा तेलकटपणा नसतो. आणखीन एक, दूध उकळून जेव्हा आटतं तेव्हा त्यात लहान लहान गाठी दिसत असतील तर ते भेसळीचं दूध आहे. शुद्ध दूध आटतं आणि त्याचा रंग बदलतो पण त्यात गाठी होत नाही. आणखीन एक म्हणजे दुधामध्ये सोयाबीन पावडर टाका. त्यानंतर काही वेळानं त्यात लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवा. लिटमस पेपरचा रंग निळा झाला तर ते दूध भेसळीचं आहे. रंग बदलला नाही तर दूध शुद्ध आहे असं समजा. शुद्ध दूध घेण्यासाठी विश्वासू दूध उत्पादक, विश्वासू कंपन्या निवडा, पण भेसळ असणारं दूध टाळा, नाहीतर ते भेसळयुक्त दुधाचे आपल्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्यातील सोडा, अमोनिया हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरलं जातं. ते जास्त प्रमाणात घेतल्यावर पोटाचे आजार होऊ शकतात. युरियामुळे किडनीला नुकसान पोहोचू शकतं. पोटदुखी, विषबाधा, उलटी, डोकेदुखी, किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या वाढू शकतात. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये भेसळयुक्त दूध प्यायल्यानं आरोग्याचा धोका वाढू शकतो. कॅन्सरसारखे आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात. सध्या महाराष्ट्रात FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात अनेक छापे पडत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेसळ रॅकेट पकडले गेलेत. त्यांच्यावर सक्रिय कारवाई होत आहे. कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. केमिकल्स मिसळून कृत्रिम दूध तयार केलं जात होतं. त्यामुळे तुम्हीही सावध व्हा. तुमच्या घरी येणारं दूध शुद्ध आहे की नाही याची खात्री करा आणि नक्की तपासा. आणि भेसळ आढळली तर FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी लगाव बत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.